आपल्या सर्वांचं अभिनंदन। मी आपल्यासमोर व्ही नारायण बोलतो आहे आणि आपण पाहत आहात SK। तर इस्रायल आणि अमेरिका याने मिळून जे इराणवरती युद्ध लादलं, इराणच्या सर्व शस्त्रांचा अंदाज त्यांना नव्हता। त्यांना वाटत होतं की इराणकडे एवढ्या पद्धतीची शस्त्रास्त्र नसतील, भरपूर प्रमाणात नसतील, आणि मग आपण जर तिथल्या जो शासक आहे खॉमेनी आहे त्याला जर आपण संपवलं तर इराण हा आपोआप शरण येईल आणि मग आपल्या मर्जीचा शासक त्या ठिकाणी नेमला जाईल। मग आपण तिथल्या साधन सामुग्रीवरती आपला हक्क जमा करून आपण आपलं वर्चस्व तयार करू, अशी भूमिका अमेरिकेने घेतली। आणि अमेरिकेचा जो पिट्टू आहे तो इस्रायल आहे आणि इस्रायलचं सुद्धा संपूर्ण आखाती देशावर आपलं साम्राज्य पाहिजे, आपली सत्ता पाहिजे, ही त्याची भूमिका आहे। आणि त्यामुळे हे युद्ध लादलं गेलं। आता युद्धातून अजून काही युद्ध थांबत नाही। अनेक शस्त्रास्त्र जी आहेत ती इराणकडे आहेत। इराणची भूमिका, इराण असं म्हणतं की आम्ही 10 वर्ष युद्ध लढलं, 20 वर्ष लढलं तर आमच्याकडलं युद्धाची सामुग्री संपणार नाही, इतका आमच्याकडे सगळा साठा आहे। बॉम्बचा साठा आहे, मिसाईलचा साठा आहे, ड्रोनचा साठा आहे, आणि या माध्यमातून आम्ही जे हे युद्ध संपवणार नाही। कारण युद्ध आम्ही चालू केलेलं नाही। युद्ध चालू केलेलं आहे तर अमेरिका आणि इस्रायलने केलेलं आहे। त्यामुळे आम्ही हे युद्ध कुणावर लादलेलं नाही। त्यामुळे जोपर्यंत हे पराजय पत्करत नाही तोपर्यंत हे युद्ध चालू राहणार। आणि त्यामुळे काय झालं की संपूर्ण जगाच्या आर्थिक परिस्थितीवरती परिणाम होत गेलेला आहे। आणि इतका परिणाम झालेला आहे की संपूर्ण व्यवस्थाच जगातली खिळखिळी होत चाललेली आहे। जगाला लागणारं जे उत्पादन आहे, तेल वगैरे, हे कोळसा वगैरे ज्या ठिकाणावरून येत आहे तो देश इराण म्हणजे आखाती देश आहेत, त्याच्यावरती इराणने युद्ध लादून बंदी केलेली आहे की कुणाला साधन सामुग्री द्यायची नाही। आणि त्यामुळे संपूर्ण जग धोक्यात आलं की आता करायचं काय? इंधन तर आपल्याला पाहिजे, इंधनाशिवाय काय चालणार नाही। आपली जी वीज सप्लायसुद्धा होऊ शकणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि त्याचे दुष्परिणाम भारतावरती सुद्धा होत आहेत। भारतामध्ये आता तेल आयात होत नाही, त्यामुळे आज भारताची परिस्थिती इंधनाविना लुळी पडलेली आहे। आणि हे परिस्थिती निर्माण झाल्यामुळे संपूर्ण त्या ठिकाणचा गॅस आहे थांबलेला आहे। आज भारताला रशियाकडून जो गॅस मिळणार होता त्याच्यावरती सुद्धा अमेरिकेने बंदी आणल्यामुळे आमच्या परवानगीशिवाय घ्यायचा नाही। आणि इथल्या जो प्राईम मिनिस्टर आहे नरेंद्र मोदी यांनी ती स्वीकारलेलं आहे। काय त्याचे हितसंबंध गुंतले आहेत हे भारतातल्या कुठल्याही नागरिकाला कळेनासे झालेले आहेत की नरेंद्र मोदी अशा पद्धतीनं देशाच्या अनहिताचे निर्णय का घेत आहेत, अमेरिकेच्या दबावाखाली का आहेत, याचं गणिताना अद्यापर्यंत कुणाला कळलेलं नाही। एप्स्टीन फाईल आहे, त्याच्यामध्ये त्यांचं नाव येतं आहे का म्हणून ते दबलेले आहेत की हे माझं बदनामीकारक प्रकरण पुढे येईल। त्यामुळे देश हा वेठीस धरला गेलेला आहे। देशाकडे एक जागतिक राजकारण की जी मुत्सद्दीगिरी आहे ती संपलेली आहे। देश कुठेतरी अमेरिकेच्या गुलामीमध्ये जगतोय असं वाटायला लागलेलं आहे। अमेरिका निर्णय करणार, अमेरिका सीज फायर करणार, अमेरिका कुणाकडून तेल घ्यावं कुणाकडून नको आहे हे अमेरिका ठरवते। मग अमेरिकेचा ट्रम्प आहे तो ट्रम्प
हा भारताचा प्राईम मिनिस्टर आहे की अमेरिकेचा, हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि त्यामुळे भारताची सुद्धा अर्थव्यवस्था कोलमडत चाललेली आहे. आणि अजून काही दिवस युद्ध चाललं तर भारतावर सुद्धा उपासमारीची पाळी येणार आहे. गोरगरिबांची परिस्थिती दयनीय होणार आहे. या ठिकाणचे श्रीमंत लोक आहेत, ते आरामशीर जगू शकतात, परंतु जे लोक गोरगरीब आहेत त्यांना एक वेळच्या जेवणाची खंत आहे, ते एक वेळेचं जेवणसुद्धा मिळण्याचं झालेलं आहे. अशी परिस्थिती निर्माण होत आलेली आहे. आणि त्यामुळे भारतातसुद्धा कधी उद्रेक होईल, कधी अंतर्गत अशा प्रकारच्या बंडाळे निर्माण होतील आणि हा देश संपूर्ण आपल्याच संघर्षामध्ये अडकला जाईल अशी परिस्थिती निर्माण झाली. या देशाचं परिस्थिती अशा पद्धतीने निर्माण झाल्यामुळे देश हा आपला रसातळाकडे जातोय का अशी गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. तर आम्हाला या माध्यमातून मोदी साहेबांनाही विनंती करायची आहे की स्वतःचं काहीतरी बचवण्यासाठी देश वेठी धरू नका. देशासाठी कुठंतरी बलिदान जे होईल ते होईल, देश तुम्हाला माफी करेल काय चुका झालेल्या असतील, पण अमेरिकेकडे झुकायची तुम्हाला काही गरज नाही. तुम्ही जर ठामपणे उभा राहिला, तुम्ही स्वाभिमानाने उभा राहिला, तर त्या काळामध्ये तुम्ही काय चुका केलेल्या असतील त्या चुकासुद्धा देश विसरेल, तुम्हाला माफ करेल. परंतु तुम्ही जर या चुकासाठी अमेरिकेच्या आधिपत्याखाली जात असाल, अमेरिका लादेल ते स्वीकारत असाल, तर मात्र या देशाचं फार नुकसान होणार आहे. आणि देशाच्या हितासाठी बलिदान करणारी लोक आहे भारतामध्ये निर्माण झालेली आहेत. आपणसुद्धा तशा प्रकारे विचार करावा असं आम्हाला वाटतं आहे. मला स्वतःला तशा प्रकारे वाटतं आहे की आपण आपला विचार बदलावा आणि अमेरिकेला उत्तर देण्यास सुरुवात करावी. अमेरिकेच्या म्हणण्याप्रमाणे आपण वागू नये. अमेरिकेच्या इशाऱ्याप्रमाणे आपणाला न वागल्यास अमेरिका निश्चितपणे तुमच्या पायाशी येईल, लोळण घेईल आणि यामुळे आपल्या भारताची शान वाढेल. आज आपल्या भारताकडे चीनसारखा देश आहे, आपला पाकिस्तान आहे, तो सुद्धा आपल्याकडे लाल नजरेने पाहतो आहे. आज त्यांना वाटतं आहे की आमच्याकडे संपूर्ण भारताकडे जे काश्मीर आहे ते आमच्या ताब्यात आलं पाहिजे. चीनला असं वाटतं की या परिस्थितीमध्ये मोदी अडकलेले आहेत, त्यामुळे आम्ही अरुणाचल प्रदेशापर्यंत आमचा जो भाग आहे तो चीनचा आहे असे दर्शवून आम्ही त्याच्यावर ताबा मिळवू अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळे देशाचं नुकसान होत चाललेलं आहे. यामुळे आपला देश जो आहे संविधानावर चालला पाहिजे, मानवतेच्या हिताने चालला पाहिजे. तो जर धर्माच्या किंवा मनुवाद्यांच्या इशाऱ्याप्रमाणे चालणार असेल तर हा देश तुकडे व्हायला वेळ लागणार नाही, हे मोदीजीने लक्षात घेतलं पाहिजे. आणि देशहितासाठी चांगले निर्णय मोदीजीने घ्यावे असं मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. तर इथंपर्यंतची परिस्थिती, जगाचीच परिस्थिती आज वाईट झालेली आहे. आर्थिक घडी कोलमडलेली आहे, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीला सावरण्यासाठी जग तयार राहणार नाही, कारण इतकी जगाची हानी होणार आहे या युद्धामध्ये. आणि त्यामुळे साहजिकच हे जग तिसऱ्या महायुद्धाकडे ओढलं जातं की काय अशी भीती निर्माण झालेली आहे. धर्माच्या नावाखाली, याच्या नावाखाली देश पूर्वी चालत होते, धर्माच्या नावाखाली लढाया होत होत्या. आज तशी परिस्थिती राहिलेली नाही. जो धर्माच्या पद्धतीनं वागला ते देश मागेच पडलेले आहेत, परंतु धर्माला दुय्यम स्थान देऊन ज्याने विज्ञानाची कास धरली असे युरोपीय देश जे आहेत त्यांनी आपली प्रगती केलेली आहे. औद्योगिक जगामध्ये त्यांचं स्थान आहे. त्याचबरोबर अनेक शास्त्रज्ञ त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केले. अनेक शास्त्रज्ञ निर्माण झाल्यामुळे त्या ठिकाणी निरनिराळे रडार यंत्रणा आल्या, निरनिराळ्या पद्धतीची हत्यारं आली, वेगवेगळ्या पद्धतीचे बॉम्ब्स निर्माण झाले, मिसाईल निर्माण झाले. त्यामुळे ते देश
संरक्षकदृष्ट्या सक्षम होत गेले आणि मग अशा सक्षम झालेल्या देशाने इतर देशावरती गुलामी लादण्याचा प्रयत्न केला, हे आपण आजपर्यंत पाहतो आहोत. तर ही परिस्थिती जी आहे ती परिस्थिती धर्माच्या नावाखाली हे करून भारताने आपलं नुकसान करू नये असं मला वाटतं. कारण धर्माच्यामुळेच आपण मागे पडलेलो आहोत. जगामध्ये सगळ्याच धर्मांचं वर्चस्व होतं. युरोपमध्ये सुद्धा तीच परिस्थिती होती. ज्या वेळेला राजे लोक त्या ठिकाणी होते, राजांच्या राजवटी होत्या, त्यावेळेला धर्मगुरूंचं वर्चस्व असायचं. धर्मगुरू म्हणेल त्या पद्धतीनं राजाला वागावं लागायचं. तर अशाच प्रकारे युरोपमध्ये झार राजाची सत्ता होती. त्यावेळेला एक शास्त्रज्ञ निर्माण झाला, त्याचं नाव कोपर्निकस. कोपर्निकसनं आपली दुर्बीण तयार केली, अवकाशाचा वेध घेतला आणि अवकाशाच्या वेधातून त्याने सांगितलं की हे जग जे आहे, या जगातली जी सूर्यमाला आहे, त्या सूर्यमालेचे जे ग्रह आहेत ते सूर्याभोवती फिरत आहेत आणि सूर्य स्वतःभोवती फिरतो. सूर्य हा तारा आहे आणि तो स्वयंप्रकाशित आहे आणि त्याच्या प्रकाशाच्या वरती चमकणारे त्याच्या आजूबाजूचे 10 ग्रह आहेत. अशी परिस्थिती मांडल्यानंतर मग ख्रिश्चन धर्माच्या नियमानुसार, ख्रिश्चन धर्मांच्या नियमानुसार असं होतं की बायबलमध्ये की पृथ्वी आहे, पृथ्वी हा केंद्रबिंदू आहे आणि संपूर्ण सूर्यासकट जे ग्रह आहेत ते पृथ्वीच्या भोवती फिरत आहेत. आणि हे ज्यावेळी कोपर्निकसचा निष्कर्ष या ठिकाणी आला, त्यावेळी धर्ममार्तंड खवळले, झार राजाकडे गेले आणि ते म्हणाले की संपूर्ण जग नष्ट होईल, कारण हा धर्माविरुद्ध बोलायला लागलेला आहे. आपल्या बायबलमध्ये ही परिस्थिती असताना हा म्हणतो की सूर्याभोवती सगळं हे फिरतंय, त्यामुळे आकाशीचा बापा आपल्यावर कोपेल, त्यामुळे धरणीकंप होईल, संपूर्ण पृथ्वी नष्ट होऊन जाईल, अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. झार राजाने विचार केला की धर्मगुरू बोलतायत ते बरोबर आहे, त्याने कोपर्निकसला बोलवलं, तू जे विधान केलेलं आहे ते बरोबर नाही, तू जे विधान करतो आहे ते चुकीचं आहे, कारण बायबलमध्ये तसं दिलेलं आहे. कोपर्निकस म्हणतो की बायबलमध्ये दिलेलं असतं तरी मी तुम्हाला माझ्या दुर्बुद्धीतून सप्रमाण दाखवतो की सूर्याभोवती हे संपूर्ण फिरतंय म्हणून. आणि मग असं फिरत असताना मग मी तुम्हाला हे सत्य असताना मी का नाकारू. त्यावेळी झार राजा बोलला की तुला विधान मागं घ्यावेच लागेल, नाही तर मग धर्ममार्तंड काय सजा देतील ती तुला भोगावे लागेल. मग धर्ममार्तंडाने असं सांगितलं की हा जर विधान मागे घेत नसेल तर याला फाशी द्या. मग फाशी द्यायलापर्यंत त्याच्यावरती वेळ आली, त्याला फाशीचा स्तंभ तयार झाला, त्याला फाशी देण्याचा निर्णय घेतला गेला. त्यावेळी त्याचा मित्र म्हणतो कोपर्निकसला, जाऊ दे, काय करायचं तुला, त्यांच्या नियमाप्रमाणे बरोबर त्यांना वाटत असेल, तुझा नियम बरोबर जरी असला तर तू माघार घे, तुझा जीव गेला तर मग या तत्वप्रणालीला काय अर्थ आहे. त्यावेळेला तो त्याचं मान्य करतो आणि सुळावर असताना त्याने उत्तर दिलं की ठीक आहे, तुमचे धर्ममार्तंड म्हणत असतील की हे जग, हे जे ग्रहमाला आहे, सूर्य आहे ते पृथ्वीभोवती फिरताय, हे तुमच्या म्हणण्यामुळे मी तुमचं मान्य करतोय, परंतु तुम्ही म्हणण्याने किंवा तुम्ही मान्य केल्याने किंवा मी मान्य केल्याने पृथ्वी सूर्याभोवती फिरायची थांबणार नाही, अशी परिस्थिती आहे, हेच सत्य आहे. या परिस्थितीने तो जाता जाता सत्यही बोलून गेला. अशा प्रकारे हे जे आहे ते युरोप देशामध्ये सुद्धा होतं, पण युरोप देशाने कोपर्निकसच्या काही लोकांनी अभ्यास केला, तिथल्या राजवटीने अभ्यास केला आणि कोपर्निकसचं म्हणणं बरोबर आहे हे सिद्ध झालं. त्यामुळे ते लोक आपल्या धर्माला दुय्यम स्थान देऊन विज्ञानाकडे वळले आणि विज्ञानाच्या माध्यमातून त्यांची अशी प्रगती होत गेली.
आणि प्रगती होत गेल्यानंतर मग स्वार्थ आडवा येतो. स्वार्थ आडवा आल्यानंतर मग त्यांना वाटायला लागलं की आपलं साम्राज्य असलं पाहिजे, इंग्रजांचं साम्राज्य असलं पाहिजे, आमच्या जर्मनीचं साम्राज्य असलं पाहिजे, फ्रान्सचं साम्राज्य असलं पाहिजे, असं साहजिक वाटणं होतं. आणि त्यामुळे मग इंग्रजांनी अनेक देशावरती राज्य केलं. आपल्या भारतामध्ये सुद्धा त्यांची राजवट होती आणि ती राजवटी अनेक काळ चालू होती. दुसऱ्या युद्धाच्या समाप्तीनंतर आपल्याला काही काळाने 1947ला आपला देश स्वतंत्र झाला, अशी परिस्थिती आहे. तर ही परिस्थिती जी आहे, किंवा आपण गुलामीत का गेलो, आपल्यावरती गुलामगिरी का लादली गेली, तर याची कारणंसुद्धा धर्मांधतेवर आहेत. आपण कधी विज्ञानाकडे वळलोच नाही. भगवान बुद्धाने जो विज्ञानाचा धर्म सांगितला, विज्ञान सांगितलं, तारकापुंजांचा अभ्यास केला. भगवान बुद्ध तसे पाहिले तर जगातले प्रथम वैज्ञानिक आहे. त्याने विज्ञानाच्या सगळं संशोधन केलेलं आहे. आकाश तारे याचा सुद्धा त्यांनी त्यावेळी अभ्यास केलेला आहे. ज्यावेळेला अमेरिका ही चंद्रावरती गेली, नील आर्मस्ट्रॉंग वगैरे चंद्रावरती पदार्पण केलं, त्यावेळेला आचार्य अत्रे यांचा जो कुठलं पत्र, मराठा पत्रकामध्ये अग्रलेख आला होता की अमेरिका चंद्रावर गेलेली आहे, अमेरिकेने चंद्राचा शोध घेतलेला आहे, परंतु 2500 वर्षापूर्वी ज्या महात्म्याने संशोधन केलं भगवान बुद्धाने, त्या संशोधनामध्ये भगवान बुद्धाने सांगितलेलं होतं की हे या ठिकाणचा जो मानव आहे तो प्रत्येक ग्रहाचा शोध घेईल, परंतु त्या ग्रहावरचा उपयोग राहणीमानासाठी कुठलाही उपयोग त्या जगातल्या कुठल्याही देशाला किंवा माणसाला होणार नाही. आपण चंद्रावर बघितलं, चंद्रावर माणूस राहू शकेल अशी परिस्थिती नाही. मंगळावर आपण पाहिलं, तिथंही परिस्थिती नाही. सगळे ग्रह तपासून पाहिले. म्हणजे 2500 वर्षापूर्वी कुठल्याही इन्स्ट्रुमेंटशिवाय ज्याने आपलं मतप्रदर्शन केलं, ते भगवान बुद्धांचं जे तत्त्व आहे ते आज किती लागू पडतं हे लक्षात ठेवा. त्यावेळेचं जर विज्ञान, त्यावेळे जर इथल्या लोकांनी, इथले जे वर्णव्यवस्थावादी किंवा धर्मश्रेष्ठवादी म्हणणाऱ्या लोकांनी जर बुद्ध धर्म संपवला नसता, तर आज जगाच्या पटलावरती 1 नंबरचा देश कोण असता? भारत असता. कारण भारतचं विज्ञान हे 2500 वर्षापूर्वीचं होतं. आज आपण पाहतो बुद्धाकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा आहे. हे लोक आयुर्वेद आहे, जे वनस्पतीशास्त्र आहे, ते बुद्धानेच विकसित केलेलं आहे. आणि बुद्धाचं हे विकसित जे तत्त्वज्ञान आहे, ते तत्त्वज्ञान कवडीमोल व्हावं यासाठी यांनी काय सांगितलं, आकाशातून कुणी देवाने धन्वंतरीला पाठवलं, कारण इथे रोगराई वाढली. मग धन्वंतरीने इथले याचा झाडाझुडपांचा अभ्यास केला. जी वनस्पती होती ती शरीराला उपयुक्त, रोगाला उपयुक्त होती, ती त्यांनी शोधून काढली आणि लोकांना वरदान दिलं. पण अशी परिस्थिती नाही. तुम्हाला माहीत आहे किंवा असेल नसेल, परंतु बुद्धाने आयुर्वेदाला चालना दिलेली आहे आणि त्याचा जो प्रमुख होता हा जीवक होता. हे संपूर्ण जगाला माहीत. आणि जगामध्ये बुद्धाची ओळख जी आहे, वैज्ञानिक तर आहेच आहे, परंतु जगामध्ये बुद्धाला भैषज्य गुरु म्हणतात. भैषज्य गुरु याचा अर्थ काय? तर आयुर्वेद तज्ज्ञ गुरु, अशी ही बुद्धाची ने जे निर्माण केलेलं होतं अशा प्रकारचं हे होतं. पण इथल्या स्वतःच्या स्वार्थासाठी
स्वतःचीच एक आपला परिवार आहे आणि तो परिवाराची सत्ता या देशावर चालावी यासाठी ज्या ब्राह्मणाने हा धर्म बुद्धाचा मोडीत काढला आणि त्यामुळे या देशाची प्रगती खुंटत गेली. आज आपण पाहतो आहोत की बुद्धाचा धर्म जर या ठिकाणी वाढला असता तर सम्राट अशोकासारखे अनेक राज्य अनेक देश निर्माण झाले असते. आज आपण पाहतो की बाजूच्या देशामध्ये बुद्ध धर्म प्रस्थापित झाला. बुद्ध धर्म प्रस्थापित झाला त्या ठिकाणी तो देश प्रगत झालेला आहे. चीनने प्रगती केली तिथं बुद्धिस्ट आहे. जपानने कोरियाने प्रगती केली त्या ठिकाणी बुद्धिझम आहे आणि म्हणून त्या लोकांचा विकास झालेला आहे. जपानने तर आपल्या पहिले पंतप्रधान पंडित नेहरूंना सांगितलं की अशोकाच्या काळामध्ये आमच्या देशामध्ये बुद्धिझम आला म्हणून आम्ही जगात 1 नंबरचे राष्ट्र आहोत. आणि अशा प्रकारे त्यांनी नेहरूंना सांगितलं. नेहरूला तर पटलं. नेहरूसुद्धा त्या ठिकाणी बुद्धाच्या देश म्हणून बोलू लागले. बुद्धाच्या मूर्ती इतर देशांना प्रदान करू लागले. अशा प्रकारे परिस्थिती होत गेली. आता बुद्धाचा जो धर्म आहे तो धर्म जो वाढला गेला त्याची जी त्यावेळच्या लोकांनी त्यांना स्वीकारलं आणि याची कारणं काय आहे हेही आपणाला शोधावं लागेल. बुद्धाचा काळ जो आहे तो नष्ट कशा पद्धतीनं झाला याचीही कारणं शोधावी लागतील. त्यावेळेला ऋषीमुनी जे होते ते वनात जाऊन तपश्चर्या करायचे आणि मग आपल्या मनाप्रमाणे तपश्चर्येत काय साध्य होऊ न होऊ आपल्या मर्जीप्रमाणे लोकांना ते बोलत गेले की अशा प्रकारे वागलं तर अशा प्रकारे होणार. अशा प्रकारे त्यांनी चातुर्वर्ण पद्धती निर्माण केल्या, वेद निर्माण केले आणि अशा पद्धतीची चौकट निर्माण झाली. आणि त्या यज्ञ यागामध्ये त्यांनी पशूंचा बळी द्यायला सुरुवात केली आणि पशूचा बळी द्यायला सुरुवात केल्यानंतर मग भगवान बुद्धाने सांगितलं की पशु हे आपल्या उपयुक्त आहेत, आपल्याला दूध देतात, आपल्याला शेतीमध्ये उपयुक्त आहेत आणि त्यांची हत्या करणं योग्य नाही आणि हे यज्ञयाग थोटांड आहे, हे सगळं बरोबर नाही. तुम्ही आपण आणि तो धर्म तो मार्ग लोकांना आवडला आणि बुद्धाच्या धम्माकडे लोक वळू लागले आणि या पद्धतीनं बुद्धाचा धम्म जो आहे तो विकसित होत चालला होता. परंतु ब्राह्मणवाद्यांनी तो संपवला. तर या ठिकाणी मी थांबतो आहे. आपण SK59 पाहतायत, तो कुठून पाहतायत? तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आमचा चॅनल वाढावा यासाठी आपण संकल्पना करा. जय भीम, जय शिवराय, जय भारत.